नमस्कार सर्वांना। तर आता मी रेसिपी बनवणार आहे की आपल्याला डोसा, उत्तप्पा, इडली असे प्रकार बनवायचे आहेत। त्यासाठी मी हे 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ, हे पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि 1 चमचा मेथी दाणे। तर आता सर्व हे धुवून घेऊया। चांगले अगदी 2-3 पाण्यातून धुवून घेऊया। पोहे नंतर भिजवले तरी चालतात, डाळ भिजवताना हे वाटताना हे सर्व। तर बघा अशा प्रकारे हे धुवून झालेलं आहे। डाळ फक्त मी 2 पाण्याने धुतलेली आहे, तांदूळ मात्र 3-4 पाण्याने धुवून घ्यायचे। डाळ जास्त धुवायची नाही, 1-2 वेळाच धुवायची फक्त 2 पाण्याने। तर आता मी हे सर्व भिजत घालते। आता मी हे 11:15ला मी भिजत घातलेले आहे, ते कम से कम मी संध्याकाळपर्यंत ठेवणार आहे। 6-7 वाजता मी हे वाटून घेणार मिक्सरला। पोहे पण त्याच वेळी भिजवून घालायचे। तर आता हे झाकून ठेवूया आपण। तर हे बघा 5-6 तास हे आपली डाळ तांदूळ भिजून झालेले आहेत। इथे पोहे पण मी धुवून भिजून घेतलेले आहेत। तर आता हे आपण वाटून घेऊया। मी सर्वप्रथम डाळच वाटून घेते नेहमी। आपल्याला दुसरं पाणी कोणतं घ्यायचं नाही आहे, हे डाळीचं पाणीच घ्यायचं वाटायला। त्याच्यामुळे चांगलं पीठ आमतं छान अगदी। हे अर्धी करून मी वाटून घेणार आहे। बघा इथे आपली डाळ वाटून झालेली आहे। छान बारीक अशी वाटून घ्यायची डाळ। तर मी आता एका टोपात काढून घेते। आमचा हा नेहमीचा टोप असतो, याच्यातच मी काढून घेते। जर्मनचा टोप आहे, तुम्ही स्टीलचा असेल तुमच्याकडे तर स्टीलचा घेऊ शकता, टोप मोठा किंवा डबा। अशा प्रकारे मी दुसरीही डाळ वाटून घेते। तर पहा डाळीची आपली दुसरी बॅच पण वाटून झालेली आहे। सगळी मी हातानेच काढून घेते। तर आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून देऊया। तांदूळ थोडे जास्त आहे, मग 2-3 वेळा वाटावे लागतील। आता ह्या पहिल्या बॅचमध्येच मी तांदळाबरोबर पोहे घालून घेते। तांदूळ वाटून घेऊया। तर पहा आपलं सर्व मिश्रण इथे वाटून झालेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण आहे ना, मीठ न टाकता हे फेटून घ्यायचं आहे पहिल्यांदा। तर आपल्या हातानेच करूया हे चमच्यापेक्षा। चांगलं जरा 2-4 मिनटं असं फेटून घ्यायचं।
अशा प्रकारे आपलं फेटून झालेलं आहे. तर आता मी काय करते, मला इडलीसाठी थोडं पाहिजे पीठ, मी ह्याच्यामध्ये थोडं काढून घेते. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा टीस्पून मीठ घालते, कारण का हे एकदा फर्मेंट झाल्यानंतर हे आपल्याला पुन्हा असं ढवळायचं नाही आहे. चालकं तसं पीठ घ्यायचं आणि इडली पात्रात तसं सोडायचं, त्याच्यामुळे इडल्या चांगल्या फ्लफी होतात. बाकीच्या आपल्या डोशाच्या पिठात मी मीठ घातलेलं नाही आहे, फक्त इडलीच्या ह्याच्या डोशामध्ये पिठामध्ये मी घातलेलं आहे मीठ. तर अशा प्रकारे हे पण आपलं मिक्स झालेलं आहे. तर आता हे दोन्ही आपण छान झाकून ठेवूया. हे आपलं इडलीचं आणि हे डोशाचं हे पण छान असं झाकून ठेवूया. आता हे बनवायचे आपल्याला उद्या, तर आता आपण उद्या सकाळी भेटू. तर हे बघा मंडळी, हे जे कालचं आपलं पीठ लावलं होतं ना, ते बघा छान कसं वरती आलं आहे, मस्त झालं फर्मेंट एकदम. हे बघा आहे ना. आता ह्याचं तुम्ही काही बनवू शकता, ह्याचे इडली बनवा, डोसा बनवा, उत्तप्पा बनवा. आम्ही तर आंबोळ्या बोलतो ह्याला, आंबोळ्यासारखंच उत्तप्पा. हे बघा छान पीठ झालेलं आहे. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.